इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता 7वी प्रकरण 7वे स्वराज्याचा कारभार. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. यादीच्या पहिल्या 2 भागांमध्ये आपण शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विस्तार कशा पद्धतीने केला, अष्टप्रधान मंडळाची निवड का केली, शिवाजी महाराजांचे शेतीविषयीचे धोरण काय होते, शिवाजी महाराजांनी व्यापार उद्योगाला स्वराज्यामध्ये संरक्षण कशा पद्धतीने दिले आणि शिवाजी महाराजांची लष्करी व्यवस्था कशी होती, या साऱ्या गोष्टींचा आपण अभ्यास केला. आता या तिसऱ्या भागामध्ये आपण शिवाजी महाराजांचे हेर खाते कशा पद्धतीने काम करत होते, स्वराज्य निर्मितीच्या कार्यामध्ये हेर खात्याचा कशा पद्धतीने उपयोग केला जात होता, त्यानंतर स्वराज्यामध्ये असणारे किल्ले, सागरी किल्ले आणि स्वराज्याच्या संरक्षणासाठी शिवाजी महाराजांनी आरमार कशा पद्धतीने उभारले आणि त्यासोबतच शिवाजी महाराजांनी प्रजेच्या हिताची काळजी कशा पद्धतीने घेतली, या साऱ्या गोष्टींचा आपण या तिसऱ्या भागामध्ये अभ्यास करणार आहोत. तर सर्वप्रथम हेर खाते कसे होते, शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने स्थापन केले आणि ते काम कशा पद्धतीने करत होते त्याची माहिती घेऊया. स्वराज्याचे शत्रूंपासून रक्षण करणे आवश्यक होते. यासाठी शत्रूच्या हालचालींची नेमकी माहिती वेळेवर मिळवावी लागे. ही माहिती काढून ती महाराजांना देण्याचे काम त्यांच्या हेर खात्याकडे होते. महाराजांचे हेर खाते अत्यंत कार्यक्षम होते. तर हेर खात्याचे काम काय होते, तर हेर खाते हे शत्रूची माहिती काढण्यासाठी हेर खात्याची निर्मिती करण्यात आली होती आणि हे हेर खाते शत्रूच्या गोटात वेषांतर करून किंवा इतर पद्धतीने शत्रूच्या गोटातील माहिती मिळवायचे आणि ती माहिती महाराजांपर्यंत पोहोचवायचे. त्याचा फायदा शिवाजी महाराजांना शत्रूची हालचाल नेमकी कशा पद्धतीने आहे हे कळायचे आणि पुढचे डावपेच आखायला शिवाजी महाराजांना मदत मिळायची. तर या हेर खात्याचे प्रमुख हे बहिर्जी नाईक हे महाराजांच्या हेर खात्याचे प्रमुख होते. हे बहिर्जी नाईक यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते निरनिराळ्या ठिकाणची माहिती काढण्यात पटाईत होते. त्यांनी सुरतेच्या मोहिमेपूर्वी तेथील खडानखडा माहिती आणली होती. शिवाजी महाराजांनी सुरत मोहीम जी काढली होती त्या सुरत या शहराची संपूर्ण माहिती गोळा करण्याचे काम या बहिर्जी नाईक यांच्याकडे दिले होते. बहिर्जी नाईक हे शिवाजी महाराजांच्या हेर खात्याचे प्रमुख होते. त्यानंतर किल्ले, स्वराज्यामध्ये असणारे किल्ले याविषयी आता माहिती आपण घेऊया. किल्ल्यांचे महत्त्व, किल्ल्याचे काय महत्त्व आहे ते आता आपण समजून घेऊया. किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष व नियंत्रण ठेवता येते. किल्ला हा नेहमी उंच डोंगरावर बांधलेला असायचा आणि तो उंचीवर असल्यामुळे आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष व नियंत्रण ठेवायला सोपे जायचे. म्हणून कोणतेही राजे एखाद्या प्रदेशावर नियंत्रण ठेवायचे असेल तर किल्ला ताब्यात असणे महत्त्वाचे मानायचे. परकीय आक्रमण झाल्यास किल्ल्याच्या आश्रयाने प्रजेचे रक्षण करता येते. परकीय आक्रमण झाले तर त्यावेळेस आजूबाजूच्या प्रदेशात राहणारे जे लोक आहेत त्या सर्व लोकांना सुरक्षितपणे किल्ल्यावर आणले जायचे. म्हणजे परकीय आक्रमणाच्या वेळेस त्या प्रजेचे रक्षण करायला किल्ल्याची खूपच मदत व्हायची. किल्ल्यावर अन्नधान्य, युद्धोपयोगी साहित्य, दारुगोळा यांचा साठा करता येत असे. या सर्व गोष्टी किल्ल्यामुळे सहज साध्य होत असत. म्हणून किल्ल्याचे महत्त्व हे स्वराज्याच्या निर्मितीच्या कार्यामध्ये अनन्यसाधारण होते. आता स्वराज्यामध्ये कोणकोणती किल्ले होते ते पाहूया आपण. स्वराज्यामध्ये सुमारे 300 किल्ले होते. या किल्ल्यांच्या बांधणी आणि दुरुस्तीसाठी महाराजांनी मोठा खर्च केला. शिवाजी महाराजांनी काही किल्ले बांधलेले आहेत, त्याला आपण डोंगरी किल्लेही असे म्हणतो. मग शिवाजी महाराजांनी कोणते डोंगरी किल्ले बांधले ते पाहूया. पहा, शिवाजी महाराजांनी राजगड, प्रतापगड आणि पावनगड असे
डोंगरी किल्ले बांधले होते. किल्ल्यावर असणारे अधिकारी. आता स्वराज्याच्या निर्मितीच्या कार्यामध्ये किल्ल्यांचे महत्त्व काय होते ते आपण समजून घेतले. मग या किल्ल्याचे प्रशासन पाहण्यासाठी, देखरेख करण्यासाठी कोणते अधिकारी होते, शिवाजी महाराजांनी कोणते अधिकारी नेमले होते त्यांची माहिती घेऊया. किल्ल्यावर किल्लेदार, सबनीस, कारखानीस असे अधिकारी असत. आता या अधिकाऱ्यांपैकी कारखानीस या अधिकाऱ्याचे काम काय होते ते समजावून घेऊया. किल्ल्यावरील धान्याची कोठी आणि युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी कारखानीस हा अधिकारी असे. म्हणजे कारखानीस या अधिकाऱ्याचे काय काम होते तर कारखानीस हे अधिकारी धान्याची कोठी आणि युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्याचे काम करत असत. आता स्वराज्यामध्ये कोणकोणती सागरी किल्ले होते ते पाहूया. महाराजांनी सागरी किल्ल्यांचेही महत्त्व ओळखले. या डोंगरी किल्ल्यांबरोबरच सागरी किल्ल्यांचेही स्वराज्याच्या निर्मितीमध्ये, स्वराज्याच्या रक्षणामध्ये महत्त्वाचे कार्य होते. हे महत्त्व शिवाजी महाराजांनी ओळखले होते. मग स्वराज्याच्या रक्षणासाठी, स्वराज्याच्या सागरी किनारपट्टीच्या रक्षणासाठी शिवाजी महाराजांनी काही सागरी किल्ले बांधले. त्यामध्ये या जलदुर्गांपैकी मालवणचा सिंधुदुर्ग हा उत्कृष्ट सागरी किल्ला आहे. शिवाजी महाराजांनी काही सागरी किल्ले बांधले. या सागरी किल्ल्यांपैकी शिवाजी महाराजांनी बांधलेल्या जलदुर्गांपैकी मालवणचा सिंधुदुर्ग हा उत्कृष्ट सागरी किल्ला आहे. मालवण हा तालुका सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतो. याच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अरबी समुद्रात असणाऱ्या कुर्टे नावाच्या बेटावर शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग हा किल्ला बांधलेला आहे. या किल्ल्याच्या बांधणीमध्ये भक्कमपणा यावा म्हणून महाराजांनी किल्ल्याच्या पायाभरणीसाठी 5 खंडी शिसे ओतण्याची व्यवस्था केली होती. हा जो सागरामध्ये बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला आहे, हा किल्ला या किल्ल्याच्या बांधणीमध्ये भक्कमपणा यावा म्हणून शिवाजी महाराजांनी शिसे नावाचा धातू वापरलेला आहे. आता या किल्ल्याला सिंधुदुर्ग हे नाव का दिले याविषयी आपण माहिती घेऊया. सिंधू नदी ही या अरबी समुद्रास मिळते आणि तसेच प्राचीन काळी भारतामध्ये समुद्रास सिंधू या नावानेही ओळखले जायचे. समुद्रामध्ये हा किल्ला बांधला म्हणून सिंधू म्हणजे समुद्र या नावावरून शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग असे या किल्ल्याला नाव दिले. दुर्ग म्हणजे किल्ला. आता शिवाजी महाराजांनी किल्ले पद्मदुर्ग याचा स्वराज्याच्या निर्मितीच्या कार्यामध्ये कसा उपयोग करून घेतला ते समजून घेऊया. महाराजांनी सिद्धीला शह देण्यासाठी राजापुरीसमोर पद्मदुर्ग नावाचा सागर किल्ला बांधला. स्वराज्याच्या प्रदेशावर सिद्धी नेहमीच हल्ले करायचा आणि स्वराज्य निर्मितीच्या कार्यामध्ये नेहमी अडथळा आणायचा. याचा बंदोबस्त, सिद्धीचा बंदोबस्त करण्यासाठी शिवाजी महाराजांनी सिद्धीच्या राजापुरीसमोर पद्मदुर्ग नावाचा सागर किल्ला बांधून या सिद्धीच्या कारवायांना आळा घातला. आपल्या एका पत्रात या पद्मदुर्ग किल्ल्याचे महत्त्व सांगताना शिवाजी महाराज म्हणतात, पद्मदुर्ग वसवून राजपुरीच्या उरावरी दुसरी राजपुरी केली. दुसरी राजपुरी म्हणजे पद्मदुर्ग किल्ला. आता शिवाजी महाराजांनी आरमार का उभे केले आणि आरमाराचा स्वराज्य निर्मितीच्या कार्यात आणि स्वराज्य रक्षणामध्ये कसा उपयोग करून घेतला ते समजून घेऊया. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील म्हणजे हा जो भाग दिसत आहे हा पश्चिम किनारपट्टी आहे. ही इकडे अरबी समुद्र आहे आणि हा भाग म्हणजे पश्चिम किनारपट्टी. या पश्चिम किनारपट्टीवरील गोव्याचे पोर्तुगीज म्हणजे हा गोवा पहा, या ठिकाणी पूर्वी पोर्तुगीजांचे राज्य होते. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी या ठिकाणी पोर्तुगीजांचे राज्य होते. या किनारपट्टीवरील म्हणजे गोव्याचे पोर्तुगीज, त्यानंतर जंजिऱ्याचे सिद्धी, तसेच सुरत व राजापुरी येथील इंग्रज वखारवाले हे शत्रू राज्य विस्ताराच्या कार्यात अडथळा आणत. शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्मितीचे कार्य हाती घेतले होते, या स्वराज्य निर्मितीच्या कार्यामध्ये हे गोव्याचे पोर्तुगीज, सिद्धी, सुरत व राजापूर येथील इंग्रज हे नेहमी अडथळा आणत. मग यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी नेहमी निर्माण केलेल्या अडथळ्यास पायबंद घालण्यासाठी
आणि या पश्चिम किनारपट्टीचे रक्षण करण्याची शिवाजी महाराजांना खूप आवश्यकता जाणवली. यासाठी शिवाजी महाराजांनी आरमार उभे केले. शिवाजी महाराज आरमाराचे महत्त्व समजावून सांगताना म्हणत असत, ज्याच्या जवळ आरमार त्याचा समुद्र. म्हणून शिवाजी महाराजांनी आरमाराचे महत्त्व ओळखले होते. महाराज दूरदर्शी होते, म्हणजे लांबचा विचार करणारे होते. आता महाराजांच्या आरमारामध्ये कोणकोणत्या प्रकारची जहाजे होती ते समजून घेऊया. महाराजांच्या आरमारात विविध प्रकारची 400 जहाजे होती. त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारची, काही महत्त्वाच्या प्रकारची जहाजे पाहूया. यामधील गुराब, गलबत व पाल ही लढाऊ जहाजे होती. शिवाजी महाराजांच्या आरमारात 400 प्रकारची जहाजे होती. त्याच्यामध्ये महत्त्वाची लढाऊ जहाजे म्हणजे गुराब, गलबत व पाल. कल्याण, भिवंडीची खाडी, विजयदुर्ग आणि मालवण येथे शिवाजी महाराजांनी जहाजे बांधण्याच्या उद्योगाला महत्त्व दिले. महाराष्ट्रामध्ये कल्याण, भिवंडीची खाडी या आणि विजयदुर्ग आणि मालवण येथे जहाज बांधणीचे उद्योग शिवाजी महाराजांनी उभारले. आता या आरमारामध्ये कोणकोणते प्रमुख अधिकारी होते त्यावेळेसचे ते समजून घेऊया. मायनाक भंडारी व दौलत खान हे त्यांच्या आरमाराचे म्हणजे शिवाजी महाराजांच्या आरमारामधले प्रमुख अधिकारी होते. आता शिवाजी महाराजांनी प्रजेच्या हिताची काळजी कशा पद्धतीने घेतली आणि शिवाजी महाराज इतर राजांपेक्षा तत्कालीन भारतामध्ये असणाऱ्या राजांमध्ये शिवाजी महाराजांचे वेगळेपण काय होते ते समजून घेऊया. शिवाजी महाराजांचे महानपण कशात आहे ते आपल्याला या ठिकाणी समजून येईल. इतर राजांप्रमाणे शत्रूच्या ताब्यातील प्रदेश जिंकावेत आणि आपले वर्चस्व निर्माण करावे एवढी मर्यादित आकांक्षा बाळगून महाराजांनी कार्य केले नाही. इतर राजे फक्त शत्रूच्या ताब्यातील प्रदेश जिंकून घ्यायचा आणि राज्य करायचे एवढेच त्यांचे धोरण होते. पण शिवाजी महाराज त्यांच्यापेक्षा वेगळे होते. फक्त शत्रूच्या ताब्यातील प्रदेश जिंकावेत आणि आपले वर्चस्व निर्माण करावे फक्त एवढीच शिवाजी महाराजांची आकांक्षा नव्हती, तर त्याच्याही पलीकडे उदात्त विचार शिवाजी महाराजांचा होता. तो उदात्त विचार कोणता होता तो पाहूया. प्रजेला स्वतंत्र बनवणे हा शिवाजी महाराजांचा मुख्य उद्देश होता. फक्त शत्रूच्या ताब्यातील प्रदेश जिंकायचे एवढेच शिवाजी महाराजांचे धोरण नव्हते, तर जिंकलेल्या प्रदेशातील सर्व प्रजा कशी सुखी, समाधानी, स्वतंत्र होईल हा शिवाजी महाराजांचा विचार होता. प्रजेला स्वातंत्र्याचा खराखुरा आनंद मिळवायचा असेल तर राज्यकारभार शिस्तबद्ध असला पाहिजे आणि जिंकलेल्या प्रदेशांचे रक्षण केले पाहिजे याचे भान शिवाजी महाराजांना होते. फक्त प्रदेश जिंकायचा आणि राज्य करायचे एवढाच शिवाजी महाराजांचा हेतू नव्हता, तर प्रजेला स्वातंत्र्याचा खराखुरा आनंद कसा मिळवता येईल या गोष्टीचा शिवाजी महाराज नेहमी विचार करत असत. आणि प्रजेला स्वातंत्र्याचा खराखुरा आनंद तेव्हाच मिळेल जेव्हा राज्यकारभार शिस्तबद्ध होत असेल. म्हणून शिवाजी महाराज स्वराज्यातील आणि जिंकून घेतलेल्या प्रदेशातील राज्यकारभार शिस्तबद्ध कसा होईल याचा नेहमी विचार करत असत. महाराज केवळ सत्ताधीश नव्हते तर प्रजाहितदक्ष राज्यकर्ता होते. हे त्यांच्या म्हणजे शिवाजी महाराजांच्या राज्यकारभारावरून स्पष्ट होते. इतर राजे फक्त सत्ताधीश होते, फक्त सत्ता गाजवण्यामध्येच धन्यता मानायचे, तर शिवाजी महाराज प्रजेच्या हिताची काळजी कशी घेता येईल याचा नेहमी विचार करायचे. म्हणून शिवाजी महाराजांना प्रजाहितदक्ष राज्यकर्ता म्हणतात.